हे सगळे छोटे 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 मंदिर आहेत आणि या छोट्या छोट्या मंदिरामध्ये जे आकृती कोरलेली आहेत. घेतो की बघा खारुताई, बघा खारुताई, हे बघा खारुताई कसे फिरतात आणि बघ खूप सारे खारुतारे. आजपर्यंत एवढ्या अशा कधी बघितल्या नव्हत्या. हे बघा आणि ते माणसाळलेलेच आहेत जवळजवळ. गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे 26 डिसेंबर आणि काल रात्री आम्ही कच्छवरनं निघून इकडे मोढेराला आलो. सूर्य मंदिर हे बघा, हा इकडे मागे सूर्य मंदिर आहे आणि त्याच्या समोर आम्ही द सन ग्लोरियस हॉटेलला राहिलेलो होतो. रात्री आलो. हे मॅनेजर आहेत, ऑपरेटिंग मॅनेजर. आपका नाम? मोहसिन खान. रात्रीचं जेवण एकदम मस्त होतं, सकाळचा नाश्ता पण मस्त होता. आणि एकदम समोर सन टेम्पलच्या एकदम समोर, हे काय समोरच सन टेम्पल आहे. सन टेम्पलला आता व्हिजिट करणार आणि तिकडनं निघणार डायरेक्ट वापी. कारण आमचा हा मंगू आजारी पडल्यामुळे आम्ही आता लगेच निघतोय. मग मध्ये आता स्टे नाही करणार कुठे. विचार होता की अहमदाबादमध्ये जायचा, पण आता अहमदाबादमध्ये स्टे नाही करणार. आणि हॉटेल एकदम समोर असल्यामुळे फक्त ॲडव्हान्समध्ये कॉल करून या, कारण इथे रूम 6-7च आहेत, त्याच्यामुळे लगेच फुल होतात. कारण काल आम्ही पाटणमध्ये थांबणार होतो राणी की वावची, तर पण इथे कॉल केला, इथे रूम अवेलेबल असल्यामुळे आम्ही लगेच इकडे आलो. आणि राणी की वाव इथून जवळजवळ 35 किलोमीटर आहे. लोकेशन एकदम प्राईम आहे. एक नवीन गोष्ट समजले, या मोढेरा ग्रामपंचायत ही पूर्ण 100% सोलर पॉवरवर चालते. याच्या मागे कुठेतरी सोलर प्लांट आहे, तिकडनं पूर्ण ग्रामपंचायतमध्ये गुजरात सरकारने त्यांना सोलर हे दिलेले आणि पूर्ण सोलरवरती आणि 24/7 सोलरवरती चालते पूर्ण ग्रामपंचायत. हे सगळे घर त्याच्यामधले फक्त काही, आता जे हॉटेलवाल्याने सांगितलं की फक्त काही घरं जी नॉर्मल लाईटवर चालते, पण बाकी सगळे सोलर लाईटवर चालतात. आणि आता चला, आता आपण सूर्य टेम्पलला व्हिजिट करू. नमस्कार. आता आपण सन टेम्पलच्या एंट्रन्सला आलेलो आहे. इथे तिकीट काउंटर आहे. पर पर्सन आहे 30 रुपये तिकीट दिसते. तर आपण तिकीट परचेस करू आणि इकडनं एंट्री आहे. हा असा इथे पार्किंग आहे. इथे अशी पार्किंग आहे. असा साधारण परिसर आहे. पार्किंग आपण तिकीट परचेस करू आणि आतमध्ये जाऊ. बघा अशी काहीशी तिकीट आहे आणि अशी एंट्री आहे. ते तिकीट फाईल करून आतमध्ये बघा, इकडनं एंट्री आहे अशी. आणि परिसर राणी की वाव सारखा, कारण हा सुद्धा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर येतं. आणि इथे सुद्धा तशीच जुना आपल्याला सूर्यमंदिर बघायला भेटणार आहे. आणि आमचे हे चंगू मंगू हे बघा, इथे जुने ते होते. आय थिंक हे जे अवशेष राहिलेले आहेत ते इथे ठेवलेले आहेत. हे बघा गणपती. आणि हे म्युझियम आहे. इकडे ही म्युझियम आहे. पुरातत्व संग्रहालय आहे बघा. प्यायचं पाणी सुद्धा इथे आहे. आणि हे बघा गणपती बघा किती मस्त आहे.
आले आल्या हे बघा, हे अशा प्रकारे आहे. आता आपण पहिले सन टेम्पल बघू आणि मग पुढे येऊ. हे बघा इथे सहल आलेली आहे. हॅलो. हे बघा किती गर्दी आहे. हो मुलांचा खूप गोंगाट चाललाय. केसरीवरनं आलेलं आहे, केसरी विणावळची ट्रिप आलेली आहे. आणि हा बघा आता तुम्हाला दिसतंय, हे समोर दिसतंय ते टेम्पल आहे. आणि हा कुंड आहे. हा बघा कुंड. पण कुंडाचा एकदा व्ह्यू घेऊ. अरे 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 हे बघा कुंडाचा हा कुंड हे समोर. आणि इथे आता इथे अलाव नाही करत. पहिले इथे खालीपर्यंत जाऊन देत होते. आणि इथे पूर्ण याचं तुम्हाला दिसत असेल तर हे सगळे छोटे 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 मंदिर आहेत. आणि या छोट्या छोट्या मंदिरामध्ये जे आकृती कोरलेले आहेत हे सुंदर एक नंबर. आता आपण तिकडनं एक आमचा मंगू. हे बघा मित्र, हे मागे हे बघा कसा सुंदर असा परिसर दिसते, एकदम सुंदर. आणि हे जर दिसत असेल तुम्हाला, हे बघा हे एक मंदिर आहे. ह्याचा कळस तर पडलेला आहे. पण ही नकाशी दिसते, नकाशी एक नंबर आहे. त्याच्यानंतर हा एक मस्त परिसर आहे, चांगला सुंदर परिसर, एकदम सुंदर आहे. आणि त्या साईडला पूर्ण झाडं वगैरे आहेत. आणि त्या इकडे गार्डन एरिया पण मस्त आहे. हे बघा इकडनं एंट्रन्स आहे. आणि हा पायरी बघा, ही पायरी बघा, सुंदर पायरी. अप्रतिम. हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसते की माहित नाही, पण हा बघा हे कलाकृती बघा, कलाकृती एक नंबर. सेंटरमधनं जा. एक नंबर. थांब मी घेतो की थांब. एक नंबर. ही जी कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसते की नाही माहित नाही, पण अप्रतिम. एक नंबर. इथे तसं एक चिंचेचं झाड आहे. आणि चिंचेवरती ना हे बघा हे खारुताई तुम्हाला दिसत असतील ना. हे बघा, सक्षम पुढे जाऊ नको. हे बघा खारुताई बघा, खारुताई. हे बघा खारुताई कशी फिरतात. आणि बघ खूप सारे खारुताई. हे चिंच खात आहेत सगळे बघा. ये सक्षम, मला हातात दे. सक्षम. हे बघा. सक्षम तू त्याच्या जवळ जाऊ नको, ते जवळ येतील बरोबर. ते खात आहेत. सक्षम येईल जवळ येईल. सक्षम ठेवून द्यायची, घाबरू नकोस.
सक्षम तू हलू नकोस, तू जागेवर थांब. बस जरा बस बस. तुला द्यायची ना खायला दे तू. थांब थांब जवळ थांब आली पाहिजे. हे बघ, येईल बघ. थांबायचं. तिला खायला द्यायला येईल ती खाणार. घाबरेल. गेली बघ. गेली ना. आणि इकडेच मंदिर आहे. हो ना. 1000 साल पुराना मंदिर है, शिव मंदिर. इथे ते सांगतात 1000 वर्षापूर्वीचं शिव मंदिर आहे. आणि बघा खारुताई, खूप सारे खारुतारे आहेत. या आजपर्यंत एवढ्या अशा कधी बघितल्या नव्हत्या. हे बघा, आणि ते माणसाळलेलेच आहेत जवळजवळ. आपण जे काय खायला देऊ ते खाण्यासाठी येतात. आणि आत्ता नेमकं आमच्याकडे कायच खाऊ नये. हं? हे बघा. खारुताई बरोबर खेळतायत. आणि घाबरत पण नाहीत. घाबरत सुद्धा नाहीत. खिशामध्ये काय दुसरं काय आहे? शेंगदाणे, चणे. आजपर्यंत एवढ्या अशा आणि एवढ्या जवळ येणाऱ्या खारुताई कधी बघितल्या नव्हत्या. बघते बघ. हे बघा, हे बघा. भाऊ काय खायला नाही माहिती असतं तर आणलं असतं आम्ही तुम्हाला. मला घाबरून गेले. नमस्कार. सन टेम्पल पाहिलं आहे आतमध्ये. एक नंबर. आता झालं आहे, पाहून झालं आहे. आता इकडनं डायरेक्ट निघणार आहोत वापी. आणि उद्या घरी. कारण अगस्त्यची तब्येत थोडी खराब झाली आहे, त्याच्यामुळे त्याला डॉक्टरकडे जायची गरज आहे. आता औषध तर आणलेलं आहे, औषध दिलेलं आहे, पण अशी कंडिशन होते की औषध देतो आहे आणि पुढे सरकतो. आम्हाला अजून अहमदाबादमध्ये जायचं होतं, पण ठीक आहे. 20 तारखेला घरातून निघालेलं. आज 26 तारीख आहे. 20पासून फिरतच आहेत, त्याच्यामुळे खूप सारा फिरलो आता. हां, आणि ते समोर फळं दिसत आहे. आता काहीतरी फळ खाऊ, कारण नाश्ता तर मुलांनी व्यवस्थित केला नाही, ब्रेड बटरच खाल्लं आहे. आता काहीतरी फळं वगैरे खाऊ आणि मग निघूया. बघा इकडे अशी फळं आहेत. चला आता निघतोय वापीच्या दिशेने. मध्ये कुठेतरी जेवायला थांबू. आता वाजले, टाइम झाला 12:15 वाजलेत. साधारण इथून आय थिंक 8 तास वगैरे दाखवते. बघू, म्हणजे रात्रच होईल पोचायला. चला आता भेटू. आणि ह्या ज्या पूर्ण ट्रिपचा जो खर्च आहे, रूट कसा घेतला काय, याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय टोल किती लागला, किंवा पेट्रोल किती लागलं, गॅस किती लागला,
त्याच्यानंतर खाण्याचा खर्च काय आला, तिकीट किती आले, विविध ठिकाणी तिकीट कसे आले, काय आले, त्याच्यानंतर अजून अजून बारीक सारीक जो खर्च असेल याचं सगळं विवरण ह्याच्यामध्ये जोडणार आहे. चलो, नमस्कार. आता आम्ही ना वापीला चाललेलो, पण ऑन द वे जशी राणी की वाव आपण बघितलेली तशीच इथे अहमदाबादमध्ये अजलज की वाव आहे आणि ती आय थिंक चांगल्या कंडिशनमध्ये आहे. बघा इथे इथून मागणं एंट्री आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे. हां तिकीट काउंटर आहे, तर तिकीट काढतो. हां तिकीट काढतो आणि मग आतमध्ये जाऊ, तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडनं एंट्री आहे, इकडनं अशी एंट्री. इकडनं अशी एंट्री आहे आणि जसं राणीचं वाव स्ट्रक्चर होतं आपल्याला तसं स्ट्रक्चर दिसतंय. चला आपण त्याचं एंट्रन्स कुठनं आहे एकदा चेक करू. आय थिंक याचा एंट्रन्स इकडनं आहे. याचा एंट्रन्स आपण बघू कसा आहे. आय थिंक इकडनंच एंट्रन्स आहे. हो ही बघा, हे आमचं चंगू मंगू. एंट्रन्स. अच्छा हा स्ट्रक्चर शाबूत आहे. अच्छा राणी की वावचा स्ट्रक्चर हा डिस्ट्रॉय झालेला होता पुरामुळे, पण हा स्ट्रक्चर चांगल्या कंडिशनमध्ये आहे. ओके हे बघ जिथे स्ट्रक्चर होतं ना तसं स्ट्रक्चर आहे. सक्षम हे बघ, ती पण तशीच होती, ती पण तशीच आहे. आणि हे बघ ही पण तशीच आहे, पण ही डिस्ट्रॉय नाही झाली. तिथे जे तुटलेलं होतं ना असं, ते बघ हे असं होतं. हां हे बघ इथे हा पण कंडिशन तसंच आहे. हो तशीच आहे. हे बघ हां हो तसंच मंदिर आहे. ते बघ खाली बघ. हां इथे बसू नये म्हणून लावलेत. हे बघ ये खाली ये. आणि इथे पाणी बघण्यासाठी आहे. ये तुला पाणी बघायचं होतं ना, चल ये हळूहळू ये. हे बघा हो परत 3 बघा स्टेप वेल. आणि हे बघा इथे पाणी आहे. अरे इथे पैसे पण टाकलेले आहेत हे बघा सेंटरला. आणि वरती जी दिसते बघा अशा 1 2 3 4 5 फ्लोअरची आहे खाली. आणि ही राणी की वाव ही 7 फ्लोअरची आहे. आणि इथला हे जादूचं पाणी नाही सक्षम, पाणी आहे ते. पाणी स्टोर ते राणी की वाव आहे ना सेम तसंच आहे, फक्त ते तुटलंय. राणी की वाव तुटलेलं आहे. हे बघ हे ते पाणी आहे ना ते हे लपवलेलं आहे तसं. हे बघ ह्याचं पण काम झालेलं आहे. ह्याचं पण आर्किओलॉजिकल समोर जे दिसते त्या स्ट्रक्चरच्या बाजूला सपोर्ट केलेला दिसतोय. आणि साधारण असा सेंटरमधून तिकडे पण पाणी आहे, इथे पण पाणी आणि पलीकडे. आणि कसं वरती पण 100च्या नोटेवरती जी आहे ती राणी की वावचं स्ट्रक्चर आहे. The next day. नमस्कार मित्रांनो, आता वापीवरनं निघालोय आता सरळ घरी.
ट्रिपचा एंड. आणि आता इथून 184 किलोमीटर दाखवत आहे. जस्ट आता गॅस भरला, फायनल गॅस भरला. आता आपला हा घरपर्यंत चालेल. 4 तास 13 मिनिट दाखवते त्याच्या. आणि पोचायचं टायमिंग आहे 5. पण मध्ये जेवणासाठी थांबतोय, काहीतरी खाऊ. आता वाजलेत 12:52, म्हणजे जवळजवळ 1 वाजलाय. 2च्या आसपास कुठेतरी खाण्यासाठी थांबू, मग त्याच्यानंतर डायरेक्ट निघू. तरी पोचायला 6-7 तरी वाजतील. आणि मध्ये एक एक हाल्ट, अजून एक हाल्ट घ्यायचा विचार आहे. बघू, जर टाइम असेल तर मग तो सुद्धा हाल्ट घेऊ. आणि आता ट्रिप एंड होते, घरी पोचल्यानंतर एक फायनल आपण अपडेट देऊच. आणि नमस्कार, फायनली घरी पोचलेलो आहे. आज तारीख 28. 20 तारखेला निघालेलो आणि पूर्ण कच्छ, भुज, गुजरात, अर्धा गुजरात फिरून आजच्या दिवस 28 तारखेला आता वाजले आहेत 7:30 वाजता घरी पोचलोय. आणि ही ट्रिप इथेच एंड करतोय. आणि आधी सांगितल्याप्रमाणे या ट्रिपसाठी लागणारा जो खर्च, आमचं आयटनरी आणि कुठला रोड घेतला, कसं मॅनेज केलं, या सगळ्या सेपरेट व्हिडिओ करणार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. अशा नवीन व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा.